लॅसिक बद्दल 5 गैरसमज आज आपण बोलणार आहोत. नंबर 1 की सगळ्यांचा नंबर परत येईल. हे अजिबात खरं नाहीये. कारण नंबर काय आहे, किती मोठा आहे, कोणाचा -8, 9 असेल किंवा खूप मोठा 4-5 सिलेंड्रिकल नंबर असेल तर होऊ शकतं. किंवा जर तुम्ही प्रोसिजर कुठली निवडताय, जर आपण PRK किंवा सरफेस अब्लेशन केलं वर्सेस तुम्ही जेवढ्या बेटर प्रोसिजर्स करता, म्हणजे आता आपण रिलॅक्स स्माईल केलं तर त्याची स्टेबिलिटी ऑफ ट्रीटमेंट जास्त बेटर असते. सो तुमच्या नंबरवर प्रोसिजर कुठली केली आणि तुमच्या किलिंग टेंडन्सीवर ते अवलंबून असतं. पण ऑनेस्टली मोर दॅन 95% ऑफ द केसेस नंबर परत येत नाही. ही परमनंट प्रोसिजर आहे. नंबर 2 ही रिस्की असा गैरसमज खूप लोकांमध्ये असतो. पण आताच्या काळामध्ये जशी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली, बेटर प्रोसिजर्स, त्याची ॲक्युरेसी, त्याची सेफ्टी ऑलमोस्ट 100% आहे. म्हणजे काही चूक होऊ शकत नाही. आताच्या प्रोसिजर्स फ्लॅपलेस आहेत, म्हणजे विदाउट हेड, विदाउट फ्लॅप. सो ह्याच्यामध्ये रिस्क म्हणण्यापेक्षा आय वुड से इट्स ऑलमोस्ट 100% सेफ प्रोसिजर्स. नंबर 3 चा गैरसमज आहे की करताना दुखेल, हे डोळ्याचं ऑपरेशन आहे. खरं सांगितलं तर 100% पेशंट्स विल टेल मी की त्यांना काहीच जाणवलं नाही, दुखलं नाही. कारण आताच्या प्लॅटफॉर्म्सवर इतका कम्फर्टेबल एक्सपिरियन्स असतो. हार्डली 3-4 मिनिटांमध्ये एका डोळ्याची प्रोसिजर होते आणि दुखणं अजिबातच वाटत नाही. काही प्रेशर, अंधार येणं हे पण बेटर प्लॅटफॉर्म्सवर जाणवणं कमी झालेलं आहे. चौथा गैरसमज की रिकव्हरीला खूप वेळ लागतो, मला 1 आठवड्याभर सुट्टी घ्यावी लागेल. सो हे मोतीबिंदूच्या ऑपरेशन पेक्षा की सोपं ऑपरेशन आहे, हे डोळ्याच्या बाहेरचं ऑपरेशन आहे. ह्याच्यामध्ये तुमचा डाऊन टाइम हार्डली 3-4 डेज असतो आणि दोन्ही डोळ्याचे एकाच वेळेस होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही वर्क फ्रॉम होम, तुमची विजन नेक्स्ट डेज रिकव्हर झालेली असते. सो आय वुड से दॅट रिकव्हरी खूपच क्विक होते. 5वा गैरसमज की खूप लॉंग टर्म साईड इफेक्ट, ड्रायनेस, नाईट विजन प्रॉब्लेम्स असं खूप लोक म्हणजे ऐकून असतात. पण खरं सांगितलं तर जे काय साईड इफेक्ट्स असतात, नाईट टाइमचा गेअर किंवा थोडा ड्रायनेस, लेसिक नंतर, हे टेम्पररी असतात. हे काही आठवड्यांमध्ये रिकव्हर होतात आणि युजली 3-4 वीक्स पेशंट इज 100% रिकव्हर. तुम्हाला अजून काही गैरसमज असतील तर मला नक्की खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. धन्यवाद.